ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिण्यात आली आहे. या कथेचा कोणताही वास्तविक व्यक्ती किंवा घटनेशी कोणताही संबंध नाही. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. अर्जुन सायली भाग 2. फोनामागचं गूढ. अर्जुनच्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलं नाव पाहताच त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला. काही क्षण तो जागच्या जागी स्तब्ध उभा राहिला. हातातला फोन सतत वाजत होता, पण तो उचलण्याचं धाडस त्याला होत नव्हतं. सायली मात्र त्याच्याकडे बारकाईने पाहत होती. तिच्या मनात पहिल्यांदाच एक अनामिक भीती निर्माण झाली. लग्नानंतर अर्जुनने कधीच तिच्यापासून काही लपवलं नव्हतं, पण आज तिच्या डोळ्यात स्पष्ट घाबरट दिसत होती. शेवटी अर्जुनने सायलीकडे न पाहताच फोन उचलला आणि घराबाहेर निघून गेला. त्याचा आवाज खूपच मंद होता. तो फक्त एवढंच म्हणाला, "मी सांगितलं होतं ना, मला पुन्हा फोन करू नका. मी नंतर बोलतो." एवढं बोलून त्याने फोन कट केला. घरात परतल्यावर त्याने चेहऱ्यावर जबरदस्तीचं हसू आणलं. "सायली, चल, आज आपण बाहेर जाऊया. तुला आवडणारी जिलेबी आणि कचोरी खाऊ." पण सायलीचं मन मात्र कुठेतरी हरवलेलं होतं. ती हलकंसं हसली, पण तिच्या मनात एकच प्रश्न घुमत होता. तो फोन कोणाचा होता? तरीही त्याने स्वतःला सावरलं. नव्या संसाराची सुरुवात अविश्वासाने व्हायला नको, असं तिला वाटलं. तिने स्वतःला समजावलं की अर्जुन योग्य वेळ आल्यावर सगळं सांगेल. दुपारच्या थंडगार वाऱ्यात दोघे गावाबाहेरच्या हिरव्यागार शेतात फिरायला गेले. आकाशात ढगांची हलकी गर्दी होती. मंद वारा सायलीच्या केसांशी खेळत होता. तिच्या चेहऱ्यावर पडलेली एक बट अर्जुनने अलगद कानामागे सारली. तो हसत म्हणाला, "तू अशी हसत राहिली ना, तर मला दुसरं काहीच नको." सायली लाजून त्याच्याकडे पाहू लागली. तिच्या गालावर पुन्हा गुलाबी छटा उमटली. काही क्षण दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले. अर्जुनने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, "कितीही संकटं आली तरी माझा हात कधी सोडू नकोस." सायलीने हसत उत्तर दिलं. "तुमचा हात सोडायचा विचारही मी कधी करणार नाही." त्या क्षणी त्यांच्या प्रेमात एक वेगळीच ऊब होती. संध्याकाळी घरी परतल्यावर सायली स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. अर्जुन तिच्याकडे पाहत शांत बसला होता. अचानक पुन्हा एकदा त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. यावेळी अर्जुन इतक्या घाईने उठला की त्याच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. काचेचे तुकडे संपूर्ण जमिनीवर पसरले. सायली घाबरून त्याच्याकडे पाहू लागली. अर्जुनने पुन्हा फोन उचलला आणि घराच्या मागच्या बाजूला जाऊन बोलू लागला.
सायलीच्या मनातील शंका आता आणखी वाढली होती. ती नकळत खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. तिला अर्जुनचं पूर्ण बोलणं ऐकू आलं नाही, पण त्याच्या तोंडून एक वाक्य स्पष्ट ऐकू आलं. कृपया सायलीला याबद्दल काहीच कळू देऊ नकोस. हे शब्द ऐकताच सायलीच्या पायाखालची जमीनच सरकली. अर्जुन कोणतं रहस्य लपवत होता आणि ते रहस्य त्याच्या प्रेमाला कायमचं बदलून टाकणार होतं का? सायलीच्या कानावर ते शब्द पडले आणि तिच्या डोळ्यासमोर क्षणभर अंधार दाटून आला. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. सायलीला काहीच कळू देऊ नकोस. हे शब्द तिच्या मनात सतत निर्माण होत होते. अर्जुन इतकं मोठं कोणतं गुपित लपवत आहे? लग्नाच्या 3 महिन्यात ज्याच्यावर तिने जीवापाड विश्वास ठेवला होता, तोच आज तिच्यापासून काहीतरी लपवत होता. तरीही तिने स्वतःला सावरलं. कोणताही निर्णय घाईत घ्यायचा नाही, हे तिने मनाशी ठरवलं. अर्जुन काही वेळाने घरात आला. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू खोटं वाटत होतं. तो सायलीजवळ आला आणि म्हणाला, चल जेवायला बसूया. सायलीने शांतपणे ताट वाढलं, पण तिच्या नजरा मात्र अर्जुनच्या चेहऱ्यावरून हटत नव्हत्या. अर्जुनही तिची नजर टाळत होता. दोघे एकाच टेबलावर बसले होते, पण त्यांच्या मनात मात्र वेगवेगळी वादळं सुरू होती. रात्री झोपायची वेळ झाली. बाहेर पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या होत्या. सायली खिडकीत उभी राहून पावसाकडे पाहत होती. अर्जुन तिच्या मागून आला आणि हळूच म्हणाला, तिच्या खांद्यावर हात ठेवला. काय झालं? आज तू खूप शांत आहेस, तो प्रेमाने म्हणाला. सायलीने हलकंसं हसू दिलं, पण तिच्या डोळ्यातील प्रश्न अजूनही तसेच होते. ती हळूच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून उभी राहिली. काही क्षण दोघेही शांत राहिले. त्या शांततेतही त्यांच्या नात्याचं प्रेम जिवंत होतं. पण त्याच प्रेमावर आता शंकेची सावली पडू लागली होती. इतक्यात पुन्हा अर्जुनचा मोबाईल वाजला. त्याने स्क्रीनकडे पाहिलं आणि यावेळी त्याच्या चेहऱ्यावर भीती आणखी स्पष्ट दिसू लागली. त्याने पटकन मोबाईल खिशात ठेवला, पण तोपर्यंत सायलीने स्क्रीनवर झळकलेला एक शब्द पाहिला होता. राधा. सायलीच्या मनात हजारो प्रश्न उभे राहिले. सायलीच्या मनात हजारो प्रश्न उभे राहिले होते. ही राधा कोण होती आणि अर्जुनचा तिच्याशी नेमका काय संबंध होता? रात्री सायलीला डोळ्याला डोळा लागेना. अर्जुन तिच्या शेजारी शांत झोपल्यासारखा दिसत होता, पण त्यालाही झोप लागली नव्हती. दोघेही एकाच पलंगावर होते, मात्र त्यांच्या मनात वेगवेगळे वादळ घोंघावत होते. सायलीने अर्धवट डोळे उघडले.
आणि अर्जुनकडे पाहिले. चंद्रप्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडत होता. हा तोच अर्जुन होता ज्याने तिच्या प्रत्येक अश्रूवर स्वतःचा हक्क सांगितलेला होता. मग आज तो तिच्यापासून इतकं मोठं रहस्य का लपवत होता? तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटून आले. पण पुढच्याच क्षणी तिने स्वतःचे अश्रू पुसले आणि मनाशी ठरवलं, सत्य काहीही असलं तरी ते मी अर्जुनच्या तोंडूनच ऐकेन. पहाटे अर्जुन नेहमीप्रमाणे लवकर उठला. सायली अजून झोपली आहे असं समजून तो हळूच तयार झाला. मोबाईल खिशात ठेवला आणि कोणालाही न सांगता घराबाहेर निघून गेला. पण सायली जागीच होती. तिने खिडकीतून अर्जुनला बाहेर जाताना पाहिलं. तिचं मन तिला शांत बसू देत नव्हतं. काही क्षणांनी तिने ही ओढणी डोक्यावर घेतली आणि हळूच त्याच्या मागे निघाली. तिच्या मनात भीती होती, पण त्याहून मोठी होतं सत्य जाणून घेण्याची इच्छा. अर्जुन गावाच्या बाहेर असलेल्या एका जुन्या मंदिराजवळ जाऊन थांबला. तिथे आधीच एक तरुणी उभी होती. तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. सायली दूर एका झाडामागे लपून सगळं पाहत होती. अर्जुन त्या मुलीशी शांतपणे बोलत होता. काही वेळाने त्याने तिच्या हातात एक लिफाफा दिला. त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिने हात जोडून अर्जुनचे आभार मानले. हे दृश्य पाहून सायलीच्या मनात शंकेचं वादळ आणखी वेगाने घोंघावू लागलं. हीच राधा आहे का? आणि अर्जुन तिला पैसे का देतोय? सायलीचं हृदय तुटल्यासारखं झालं. तिने डोळ्यातले अश्रू आवरत मागे वळण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या पायाखाली एक सुकलेली फांदी तुटली. टक असा आवाज होताच अर्जुन आणि ती तरुणी दोघेही दचकले. अर्जुनने क्षणार्धात मागे वळून पाहिलं. झाडामागे कोणीतरी उभे असल्याचं त्याच्या लक्षात आलं. तो चेहरा सायलीचा होता का? की तिथे आणखी कोणी होतं? झाडामागून आवाज येताच अर्जुनने घाईघाईने मागे वळून पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरची चिंता क्षणात वाढली. काही क्षणांसाठी त्याचा श्वासाचा वेग वाढला. सायलीने स्वतःला झाडामागे लपवण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबतच नव्हते. तिच्या मनात हजारो विचार चालू होते. जर अर्जुन खरंच माझ्याशी प्रामाणिक असेल तर तो या मुलीला लपवून का भेटतोय? हा प्रश्न तिच्या मनाला सतत टोचत होता. काही क्षणांनी अर्जुन पुन्हा त्या मुलीकडे वळला. तो शांत आवाजात म्हणाला, राधा, मी तुला आधीच सांगितलं आहे. हे सगळं सायलीला कळता कामा नये. योग्य वेळ आली की मी स्वतः तिला सर्व काही सांगेन. पण तोपर्यंत कृपया माझ्यावर विश्वास ठेव. आर्यनच्या आवाजात भीती नव्हती, पण एक खोल वेदना मात्र नक्की होती.
राधाच्या डोळ्यातही अश्रू तरळले. ते हळू आवाजात म्हणाले, दादा, मला वहिनींना फसवायचं नाही. त्या खूप चांगल्या आहेत. उद्या त्यांना दुसरीकडून काही समजलं तर त्यांचा तुमच्यावरचा विश्वास कायमचा तुटेल. हे ऐकताच अर्जुन काही क्षण शांत राहिला. त्याने आकाशाकडे पाहिलं आणि एक खोल श्वास घेतला. माझ्याकडे दुसरा कोणताच मार्ग नाही. राधा, मी जे करतोय ते फक्त माझ्या कुटुंबासाठी आणि सायलीच्या आनंदासाठी करतोय. त्यांच्या डोळ्यातही पाणी आलं. त्या क्षणी तो स्वतःची एक मोठी लढाई लढत असल्यासारखा दिसत होता. झाडामागे उभी असलेली सायली हे सगळं ऐकत होती. दादा हा शब्द तिच्या कानावर पडला आणि ती काही क्षण गोंधळूनच गेली. तिच्या मनात निर्माण झालेली शंका थोडी कमी झाली. पण प्रश्न अजूनही संपले नव्हते. राधा अर्जुनला दादा का म्हणत होती? ती त्याची सख्खी बहीण होती का? मग अर्जुनने तिच्याबद्दल कधीच का नाही सांगितलं? तिच्या मनात आता नवीन प्रश्नांची मालिका सुरू झाली होती. इतक्यात अर्जुनने खिशातून एक जुनं छायाचित्र काढलं. त्या फोटोवर त्याने प्रेमाने हात फिरवला. फोटो पाहताच त्याच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला. राधाही शांतपणे तो फोटो पाहत होती. सायलीला तो फोटो स्पष्ट दिसत नव्हता, पण त्या फोटोमुळे अर्जुनच्या मनात कोणती तरी जुनी खोल जखम पुन्हा जागी झाली होती. अचानक अर्जुनच्या हातातून ते छायाचित्र वाऱ्याने उडालं. ते थेट सायलीच्या पायाजवळ येऊन पडलं. सायलीने थरथरत्या हाताने तो फोटो उचलला. तो फोटो पाहताच तिच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदलले. त्या जुन्या फोटोमध्ये नेमकं कोण होतं आणि तो फोटो पाहून सायली एवढी हादरली का? कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.